नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर रक्षाबंधन होतं सोमवारी आणि रविवारच्या दिवशीच आम्ही घरी जाण्यासाठी निघलो होतो। तर सांगायचं झालं तर ह्या वेळेस प्रवासामध्ये खूप जास्त त्रास झाला, कारण की रक्षाबंधन नेक्स्ट डेला होतं, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती। तर केसन्स फाटा बऱ्याच जणांना माहीत असेल, तिथे मी नेहमी बससाठी किंवा ऑटोने वगैरे जायचं असेल तर तिथे येऊन थांबते, पण बसला इतकी गर्दी होती की रामला घेऊन चढण्याची माझी हिंमतच नाही झाली। त्यानंतर मी डिसाईड केलं की ऑटोनीच जाऊयात, पण ऑटोला सुद्धा खूप जास्त गर्दी होती। पण बसमध्ये जाणं खूप जास्त लोक प्रेफर करतात पावसाळ्यामध्ये, तरी मला असं वाटतं। ओला उबर करायचं म्हणलं तरी डायरेक्टली शिरूरमध्ये कोणी सोडत नाही, त्यासाठी मी थोड्याशा प्रायव्हेट ज्या रिक्षा असतात त्या चेंज करत करत शिरूरमध्ये आले फायनली। तर 9 वाजता आम्ही घरून निघालेलो आणि येईपर्यंत घरी 2:15 वाजलेले। तर फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर घरी पण खूप जास्त पाऊस होता आणि रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा घरी पाऊसच होता। तर घरी आल्यानंतर रामचे आणि माझे कपडे वगैरे चेंज केली। त्यानंतर रामने लगेच खेळायला सुरुवात केली, कारण की गावाकडे आलं की मोकळं वातावरण भेटतं आणि इकडे आल्यानंतर त्याचं खूप जास्त मन रमतं, कारण की तिथे खेळायला जास्त स्पेस वगैरे नसतो। इकडे आलो की तो सर्व माणसांमध्ये असेल किंवा बाहेरचं जे काही एन्व्हायरमेंट असेल त्यामध्ये खूप एकरूप होऊन जातो आणि खेळायला देखील खूप एन्जॉय करतो। तर त्या दिवशी तर मी जास्त काही शूट केलंच नाही, कारण की शूट करण्यासारखं काही नव्हतं पण, आणि पाऊस देखील होता। त्यानंतर आता आपण डायरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलो आहोत, जिथे की रक्षाबंधन आहे। तर तुम्हा सर्वांना सुद्धा रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि व्हिडिओ अपलोड करायला मला थोडासा वेळ होत आहे, कारण की गावाकडे नेटवर्कचा वगैरे इश्यू राहतो, त्यासाठी थोडेसे आपले जे काही व्लॉग असतील किंवा शॉर्ट व्हिडिओ असतील ते थोडेसे लेट अपलोड होतील, पण मी हळूहळू करून सर्व व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल। रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा पाऊसच होता आणि जे काही ओवाळण्याचा मुहूर्त वगैरे असतो तो सुद्धा 1:30 नंतरच होता, त्यामुळे सकाळी तर काही ओवाळण्याचा कार्यक्रम वगैरे झाला नाही। पण जी काही माझी भावाची मिसेस म्हणजेच माझ्या वहिनी ज्या होत्या दोघीजणी, त्या तर सकाळीच निघल्या होत्या, कारण की ओवाळायचं दुपारचं होतं, त्यामुळे आम्ही पण थोडंसं लेझी मूडमध्येच होतो। आणि बाकीच्या जे काय माझ्या बहिणी वगैरे होत्या त्या सुद्धा उशिराच येणार होती, मीच फक्त एक दिवस आधी आलेली। तर सकाळी वैष्णवी वगैरे गेल्यानंतर आता इथे दुपारचं जेवण आम्ही बनवत होतो, आणि जो काही मसाला वगैरे होता तो सकाळीच वाटण वगैरे ठेवलं होतं, कारण की दुपारी इथे लाईटचा देखील खूप प्रॉब्लेम असतो आणि दुपारची देखील लाईट नसते। तरी ते मी बनवत होते पनीरची भाजी, आणि थोडंसं म्हणजे जे काही माझा बहिणीचा मुलगा आहे त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीच बनवत होते, कारण की सकाळची जेवण वगैरे आणि नाश्ता देखील झालेला होता आणि बाकीचे जे काही मेंबर्स होते त्यांना काहींना उपवास होता, त्यासाठी आमच्या दोघांसाठीच मी इथे भाजी बनवत होते। आणि चपात्या वगैरे तर ऑलरेडी तिने बनवल्याच होत्या सकाळी। तर आता इथे भाजीची तयारी करून घेते आणि सिंपल अशी पनीरची भाजीच बनवायची होती। वाटण तर रेडीच होतं, फक्त पनीर जे आहे ते चॉप केलं आणि त्यानंतर मसाला तेलामध्ये फ्राय केला। बाकीचे जे काही खडे मसाले असतात ते काही घातले आणि त्यानंतर वाटून घालून थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन दिलं, आणि जे काही पनीर चॉप केलेलं होतं ते फ्राय न करताच त्यामध्ये ॲड केलं। फ्राय करून देखील तुम्ही ॲड करू शकता, त्याने अजून टेस्ट इन्हान्स होते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आणि जेवढी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करा आणि चवीनुसार मीठ ॲड केलं की झटपट होणारी ही पनीरची भाजी आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा। तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मी कधीतरी चॅनलवरती अपलोड करेल, आणि याआधी देखील 1 ते 2 पनीरच्या रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर आता इथे दुपारचं जेवण तर झालेलं आहे, सोबतच मी सॅलड वगैरे देखील कट करून घेतलं होतं आणि चपात्या तर ऑलरेडीच बनवलेल्या होत्या। चपातीसोबत देखील पनीरच्या भाजीचं कॉम्बिनेशन छान लागतं, किंवा सोबत मैद्याची चपाती वगैरे किंवा मैद्याची रोटी वगैरे असेल ती सुद्धा छान लागते। आणि इव्हिनिंगच्या वेळेस पाहुणे सुद्धा येणार होते, म्हणजे ज्या काय माझ्या सिस्टर्स वगैरे आहे, म्हणजे थोडक्यात दाजी वगैरे त्यांना सोडवायला वगैरे येते, तर त्यावेळेस सुद्धा जेवणाची तयारी करायचीच होती। ते सर्व जे काही प्रिपरेशन असेल ते यांनी सर्वांनी सकाळीच करून घेतलं होतं, कारण पावसामुळे लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि जे काही इन्व्हर्टर बॅटरी वगैरे असेल त्यावरती तर मिक्सर वगैरे चालत नाही, त्यासाठी ही सर्व जी बाकीची तयारी आहे ती सर्व सकाळीच केली। तर आता बंकू आणि मी सोबत जेवण करून घेतो। बाय द वे, माझ्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याचं नाव बंकू आहे, तर व्हिडिओमध्ये तुम्ही अजून त्याला याआधी पाहिलेलं असेल, कारण की पुण्याला सुद्धा माझ्याकडे तो आलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल। सोबतच काही स्वीटचे पदार्थ सुद्धा होते, त्यामध्ये जिलेबी किंवा लाडू असं होतं, तर ते पण मी थोडंसं सर्व केलं होतं, कारण जेवल्यानंतर थोडंसं स्वीट खाण्याची सुद्धा इच्छा होते कधी, त्यासाठी थोडंसं मी ताटामध्ये वाढून घेतलं। तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्ही सुद्धा जेवायला या।
आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 15 दिवसासाठी गावाला जाणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी कशासाठी जाणार आहे हे तर मी सांगितलं नव्हतं. तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की मला जे काय आहे ते आरीवर्कचे क्लास करायचे होते, त्यासाठी 15 दिवसांची सुट्टी काढून मी इकडे गावाकडे आले आणि आता जे काही आरीवर्कचे क्लास वगैरे असेल किंवा मी आरीवर्कच्या क्लासमध्ये काय काय शिकत आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. जसं मला पॉसिबल होईल तशा मी क्लिप शूट करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करत जाईल. तर असो पहा, इथे मुलींसाठी मी काय गिफ्ट्स घेऊन आले होते. तर ही जी मुलगी आहे ती माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे आणि पूर्ण घरामध्ये एवढी एकच मुलगी आहे, त्यामुळे ती जास्त लाडाची देखील आहे. तर बाकी जे काही माझ्या बहिणीच्या मुली वगैरे आहेत त्यांच्यासाठी तर मी गिफ्ट आणलंच होतं आणि सोबतच तिच्यासाठी देखील आणलं होतं. पण रामला ती राखी वगैरे काही बांधत नाही, पण लहान आहे आणि बाकीच्या मुलींना वगैरे दिलं तर तिलासुद्धा वाईट वाटलं, यासाठी मी तिच्यासाठी देखील आणलं होतं. तर जास्त काही नाही, स्टेशनरी सेट मी त्यांच्यासाठी आणले होते आणि सोबतच मला काही मेकअपच्या गोष्टीसुद्धा घ्यायच्या होत्या. पण येता वेळेस इतकी घाई झाली की ते काही मला पॉसिबल झालंच नाही. त्यानंतर म्हटलं की दिवाळीच्या वेळेस जेव्हा भाऊबीज वगैरे असेल तर जास्त काही लांब नाही, 3 ते 4 महिन्यांची वाट पाहावी लागेल, त्यावेळेस मी नक्की काहीतरी स्पेशल त्यांच्यासाठी असं घेऊन येईल जे की त्यांना खूप जास्त आवडेल. आणि हे गिफ्टसुद्धा त्यांना खूप जास्त आवडलं, कारण की लहान मुलांना जास्त काही पैशांमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो, पण अशा काही वस्तू वगैरे दिल्या की त्यांनासुद्धा छान वाटतं. तर ती मामाच्या घरी निघली होती तिच्या मम्मीसोबत आणि सकाळीच वैष्णवी गेलेली. तर दुपारी आता ही जी आहे ती माझी मोठी वहिनी आहे, म्हणजे मोठ्या भावाची मिसेस, तर तीसुद्धा आता निघली होती आणि सोबतच परी. तर यांनासुद्धा मी गिफ्ट वगैरे दिले, म्हणजे परीला, आणि त्यानंतर आता ते मामाच्या घरी जाण्यासाठी निघाले. सोबतच रामसुद्धा खूप जास्त एन्जॉय करतो, कारण की लहान मुलं तिकडे जास्त काय खेळायला भेटत नाही आणि ग्राउंडवरती गेलं तर त्यासोबत आपण 1 ते 2 तासच तिथे खेळतो आणि त्यानंतर मुलांना घरी घेऊन येतो. पण इकडे आलं की कंटिन्यू लहान मुलं वगैरे खेळायला असतात, त्यामुळे खूप जास्त त्याचं मन रमतं आणि मलासुद्धा छान वाटतं, कारण की तिकडे आपण जास्त काय कोणाशी एवढी जवळीक साधत नाही किंवा रोज कोणाचं असं म्हणजे घरात उठणं बसणं होत नाही. पण इकडं आलं की छान गप्पा वगैरे होतात आणि मनसुद्धा रमतं. आणि गेले 5 ते 6 दिवस अगदी पाऊसच पडत नव्हता, पण ऐन रक्षाबंधनच्या दिवशी खूप जास्त पावसाने हजेरी लावली आणि कंटिन्यू पाऊस पडतच होता. ज्या काही माझ्या बहिणी वगैरे होत्या ते येताना देखील पाऊसच होता आणि बाकीचे जे काही पाहुणे वगैरे आले होते ते जाताना सुद्धा पाऊसच होता आणि खूप जास्त चिखल वगैरे झालेला आणि पाणी देखील खूप अंगणात झालेलं. तर पावसामुळे तर जास्त काय असं सेलिब्रेशन करता आलं नाही. जो काही रक्षाबंधनचा व्लॉग असेल किंवा आम्ही घरच्यांना ओवाळ्याचं वगैरे असेल ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये तुम्हाला माझे घरातले फॅमिली मेंबर्ससुद्धा पाहायला भेटतील. याआधी पण मी खूपदा इकडे व्लॉग अपलोड केलेले आहे आणि तुम्हालासुद्धा पाहायला आवडतात. तर इतका जोरदार पाऊस झालेला आणि खूप चिखल वगैरे होता, त्यामुळे संध्याकाळीच आम्ही ओवाळण्याचं ठरवलेलं आणि संध्याकाळी सर्वजण एकत्र बसले आणि ओवाळायला वगैरे छान वाटतं. पण पावसामुळे जसं आम्ही ठरवलं होतं तसं तर काही सेलिब्रेट झालं नाही. जसं पॉसिबल होईल किंवा जसं जसं जिथे कोणी भेटेल तिथे आम्ही ओवाळण्याचा प्रयत्न केला, कारण की पावसामुळे सर्वजण घरातच बसून होते, जाणं येणं तर काही होत नाही जास्त बाहेर वगैरे. पाऊस वगैरे झाला की गावाकडे कसं चिखल वगैरे होतं, त्यामुळे फिरणं वगैरे होत नाही. पण इव्हिनिंगच्या वेळेस थोडंसं सुकलेलं होतं, तर म्हटलं रामलासुद्धा मी थोडंसं चालून आणते, कारण की तिकडे त्याला प्लेग्राऊंडवरती जायची सवय आहे आणि इकडं आलं की सारखं बाहेर पळण्यासाठी हट्ट करतो. सारखं त्याला कोणी ना कोणी घेऊन जातच असतं आणि फिरण्यासाठी सुद्धा त्याला आवडतं. तर इथे थोडंसं रस्त्यावरती मी त्याला चालण्यासाठी घेऊन आलेले होते. 15 ते 20 मिनटं आम्ही वॉक केला असेल आणि त्यानंतर माझ्या बहिणी वगैरे आला तर लगेचच आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांची मुलं वगैरे आणि राम वगैरे यांनी सर्वांनी तर खूप जास्त दंगा घालायला सुरुवात केली, कारण की सर्वच मुलं लहान असतात आणि कोणाला खवळलं वगैरे तरी जास्त कळत नाही. तरी समूह वगैरे मोठे आहेत, त्यामुळे लहान जे आहेत त्यांना सांभाळून घेतात आणि त्यांच्यासोबतसुद्धा छान खेळतात. तर हा जो मुलगा आणि मुलगी आहे ती माझ्या मोठ्या बहिणीची मुलगा आणि मुलगी आहे आणि बाकीचे जे काय आहेत ते मी तुम्हाला पुढे रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये दाखवेल, कारण की ओवाळताना मी सर्वांच्या क्लिप वगैरे घेतलेल्या आहेत. तर पहा, इथे ओवाळण्यासाठी ताट वगैरे सुद्धा तयार केले आणि सोबतच स्वयंपाकाची देखील तयारी चालू होती. तर जो काही रक्षाबंधनचा व्लॉग आहे तो लवकरच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.